सुख पडे भवदुःख विस्मृती। पाहता बाबांचे नयनाकडे आप आपणा विसर पडे। आतुनी येती जाई प्रेमाचे उभडे वृत्ती बुडे रसरंगी। कर्म धर्म शास्त्र पुराण चरण साईंचे अखंड गुरुवाक्यानुवृत्ती। दृढ धरिता चित्तवृत्ती श्रद्धेची या अढळ स्थिती। स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती। वाढली साई पदासक्ती चित्तवृत्ती श्रद्धेची या अढळ स्थिती। स्थैर्य प्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती। वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती। कायम्या किती वर्णावी हेची कर्मानुबंध स्थिती। वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती। कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती। समर्थ साई चरणासक्ती संसार प्रत्यया आली अतर्क्य शक्ती। कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ती। समर्थ साई चरणासक्ती संसारी राहूनि संसार निवृत्ती। आनंद वृत्ती जे देई नारी राहूनि संसार निवृत्ती। आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नानामती। भक्तीचे प्रकार बहुत कथिती। संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कथीन। स्वसाना प्रकारी नानामती। भक्तीचे प्रकार बहुत कथिती। संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कथीन। स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण। म्हणती क्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कथीन। स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण। म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य। पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती। ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक। गुरुप्रीत्यर्थ उपवन पारिजातादि पुष्पावचय जाण। गोमय सडा सम्मार्जन पारिजातादि पुष्पावचय जाण। गोमय सडा सम्मार्जन गुरु अंगण झाडावे। प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे। पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनथ गंध उगाळणे। पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चनेसी। तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धूपारती करणे। ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव या सकळा। ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नाव या सकळा। आपुले हृदयीची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला। मूर्तीत आमंत्रुनी ती जला अर्चनाला लागावे। मग ते चित्त आपुले हृदयीची चित्कला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला। मूर्तीत आमंत्रुनी ती जला अर्चनाला लागावे। मग ते चित्कला मागुती पूजनार्चन विसर्जनांती। निज हृदयी पूर्वस्थितीत आमंत्रुनी ती जला अर्चनाला लागावे। मग ते चित्कला मागुती पूजनार्चन विसर्जनांती। निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी। आता अवांतर भक्तीचे लक्षण गर्गाचार्य मती जाण। मन होय गुणकीर्तनी तल्लीन होय विलीन हरिरंगी। अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण। हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य होय विलीन हरिरंगी। अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण। हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे ऐसे। जयामनी साधावे स्वहित ते तो आचन हे ऐसे। जयामनी साधावे स्वहित ते तो आचरती वेद विहित। कर्म निषिद्ध आणि अविहित
टाळीती निजहित बाधक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मी साचा हा भाव उपजे जै निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग ऐसिया रीती कर्म करिता सहजी उपजे नैष्कर्म्यता कर्म कदापि नये त्यागिता कर्म कर्तृता त्यागूये काट्याने काटा काढिल्या विण कर्म थांबेना कर्मा वाचून हाती लागता निजात्म खूण कर्म संपूर्ण राहील फलाशेचा पूर्ण विराम गुण कर्म संपूर्ण राहील फलाशेचा पूर्ण विराम काम्य त्यागाचे हेची वर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव सर्व कर्म भगवंती अर्पण काम्य त्यागाचे हेची वर्म करणे नित्य नैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन ऐसे नारदीय भक्तीचे वर्ण शुद्ध स्वधर्म या नाव सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती हे ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहून एक विलक्षणे आपण केवळ गुरुकथानुस्मरणे एकाहून एक विलक्षणे आपण केवळ गुरुकथानुस्मरणे कोरड्या चरणे भवतरू हा गुरुकथा श्रवण छंद लागला मज झालो दंग स्वयेही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदी जाता बाबांसी देखिले गहू दळता अति विस्मयता उदेली आधी कथितो ती कथा श्रवण करावी दर्शनार्थ मशिदी जाता बाबांसी देखिले गहू दळता अति विस्मयता उदेली आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता त्यातून उद्भव या साई चरिता झाला विस्मयता उदेली आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता त्यातून उद्भव या साई चरिता झाला केवता मग परिसा उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा स्वस्थ चित्ता त्यातून उद्भव या साई चरिता झाला केवता मग परिसा उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेम कथा संवाद करिता होईल चित्त शुद्ध बुद्धी ही प्रेम कथा संवाद करिता होईल चित्त शुद्ध बुद्धी ही विशद होईल पुण्य श्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा अधिभूतादिताप निर्विण्ण आत्महितेच्छु आत्मप्रवण आवडी तयांचे धरिती चरण अनुभव संपन्न मग होती।